नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण बघणार आहात यूएसमध्ये इंडियन ग्रोसरी स्टोअर्स कसे असतात आणि कोणत्या-कोणत्या प्रकारच्या इंडियन भाज्या आपल्याला या ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक. आज आपण आलो एका इंडियन स्टोअरमध्ये. हे एक टिपिकल इंडियन स्टोअर आहे, जे की नॉर्थ कॅरोलिना स्टेटच्या कॅरी शहरामधलं आहे. ज्यावेळेस आपण इंडियामध्ये कॉल करतो ना, प्रत्येक जण आपुलकीने विचारतो की तुझ्या खाण्यापिण्याची सोय नक्की कशी आहे? कोणत्या भाज्या मिळतात? आपले इंडियन स्टोर्स आहेत का तिकडे? काय प्राइस असते भाज्यांची? आणि या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहेत. चला तर मग बघूया एक एक डिटेलमध्ये. तर फर्स्ट सेक्शनमध्ये आपण बघूया व्हेजिटेबल्स. तर इथं ज्या किमती लिहिल्यात त्या डॉलरमध्ये लिहिल्यात. मी तुम्हाला ते कन्वर्ट करून सांगेल सध्याच्या करंट रेटनुसार की इंडियन रुपीजमध्ये याची किंमत किती होईल. आणि दुसरी जी तिथं बघताय तुम्ही /LB लिहिलंय, ते LB म्हणजे पाऊंड. सो इथं किलोमध्ये लिहिलं जात नाही कोणती गोष्ट, किंवा किलोमध्ये विकलं नाही जात, इथं पाऊंडमध्ये विकलं जातं. सो 1 पाऊंड म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी. त्या मानाने हा लाल कांदा 510 रुपये किलो पडतो आपल्याला इथे. या लसणाच्या बॅगमध्ये एका बॅगमध्ये 5 गड्डे आहेत आणि 2.99 म्हणजे 250 रुपयाला 5, 50 रुपयाला 1 पडला गड्डा. आणि या डब्बीत जे सोलून ठेवलेत ना, ते 300 रुपयाला एक डब्बी आहे. तर पुढे आहे बीटरूट. सगळ्या भाज्या मिळतात पण फक्त महाग मिळतात. बीटरूट आहे 1.29 पर पाऊंड. बटाट्याचे 2 प्रकार, एक लाल आणि एक आपला जो इंडियन बटाटा असतो तो. काही बटाटे इथं मॅक्सिकोमधून पण ते इम्पोर्ट करतात. सगळेच काय आपल्या इंडियामधून झालेले इम्पोर्ट नाही आहेत ह्या भाज्या. सेम 1.29 पर पाऊंड म्हणजे तेच 235 रुपये किलो. अद्रक इथं ही दिसते तुम्हाला, ही खूप जास्त मोठ्या साईजची आहे. त्याचा मिनिंग असा आहे की हे मॅक्सिकोमधून इम्पोर्ट केलेले आहे. इथं भाज्या कोणत्या मिळत नाहीत असं काही नाहीये. आपल्या इंडियामध्ये जे जे काय मिळतं, ज्या ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या काही इथं भाज्या मिळतात. फक्त फरक एवढाच आहे की महाग मिळतं खूप. पण हा, तुम्हाला खूप जास्त त्याला निवडत बसायला लागत नाही, किंवा घरी जाऊन परत कुठली एखादी भाजी खराब निघाली असं कधी होत नाही. चांगल्या क्वालिटीची असतात ते एकंदरीत बघायला गेलं तर. ही आपली हिरवी मिरची, याला यांनी थाई चिली नाव ठेवलंय आणि याची किंमत जवळपास 650 रुपये किलोभर पडते. किती मिळतं ना आपल्या शेतकऱ्याला आपल्या भारतामध्ये पर केजीच्या हिशोबाने? 40-50 रुपये. आणि ते 650 रुपये किलोने विकले जातं. याला थाई चिल्ली म्हणण्याचं अजून एक कारण असं आहे की बरेचसे चायनीज लोक आहेत, त्यांच्या कुकिंगमध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या थोड्याफार सिमिलर आहेत आपल्या इंडियन कुकिंगमध्ये लागणाऱ्या गोष्टी, जसं की मिरच्या असतील, भाज्या असतील. सो बरेचसे चायनीज लोक पण तुम्हाला इंडियन स्टोअर्समध्ये दिसतील आलेले. त्यांचे सेपरेट स्टोअर्स नाही आहेत असं नाहीये, त्यांच्या गोष्टी मिळणारे त्यांचे सेपरेट स्टोअर आहेत. पाकिस्तानचे सुद्धा स्टोअर्स आहेत काही, जे की त्यांच्या स्पेसिफिक गोष्टी कुकिंगमध्ये लागणाऱ्या ते मिळतात तिथे. अदरवाईज बाकी सगळं कॉमन आहे. वॉलमार्टमध्ये, कॉस्कोमध्ये हे कांदे बटाटे सगळीकडे मिळतात. ही गोष्ट मी इथंच बघितली. शेवग्याच्या झाडाचा पाला, हा आपल्या गावाकडं तिकडं शेळ्या खातात ह्याला. मी त्याची भाजी नव्हती खाल्ली, ती पण 250 रुपयाला ती एक बॅग मिळते आणि त्याची भाजी करून खातात. आमच्या घरी कधी नाही खाल्ली आहे मी इंडियामध्ये सुद्धा. हा दुधी भोपळा 250 रुपयाला किलो. आपल्याकडे नगाने मिळतो 10-20 रुपयाला किंवा 40 रुपये मॅक्स टू मॅक्स. त्याच्या पलीकडे काय असणार आहे? हा, आता वाढल्या असतील किमती. मला बरेच दिवस झाला आता इंडियामध्ये नाहीये, 3 वर्ष झालं. एका स्टोअरमध्ये तर मला तुरीच्या कच्च्या शेंगा असतात ना, त्या सुद्धा विकायला ठेवल्या होत्या, ज्या की इंडियामध्ये कधी विकताना मी बघितल्या नाहीत. आपण डायरेक्ट शेतात जातो, तोडून आणून घरी आणून उकडून खातो, तो एक नंबरचा बेत असतो. पण इथं त्या सुद्धा विकत मिळतात. म्हणजे सांगायचं एक तात्पर्य काय की इंडियामध्ये अशी भाजी मिळते जी की इथं मिळत नाही असं काही नाहीये. सगळ्या भाज्या मिळतात, महाग मिळतात. फक्त एवढाच एक प्रॉब्लेम आहे. चला आपण आता दुसरं सेक्शन दाखवतो तुम्हाला मी. हे वालं सेक्शन आहे तांदळाचं. इथं जास्ती तर ब्रँड असे ठेवले जातात जे की साऊथ इंडियन लोकांना आवडतात. हाच बघा ना, लक्ष्मी ब्राऊन राईस, जो की 10 LB $13.99 आहे, म्हणजे 250 रुपयाला किलो पडला हा. आणि याची इडली डोसा बनवतात ते लोक. बाकी पण ब्रँड आहेत, जसं की रॉयल असेल, दावत असेल, सगळे बासमतीचे प्रकार मिळतात. आपलं वालं जे आहे इंद्रायणी, तो काय मला इथं दिसला नाही जास्ती, तर असेल तोही. ही वालं सेक्शन आहे इंडियन स्वीट्सचं. याच्यामध्ये पेढे, जिलबी, बर्फी,
काजू कतली, बरेचसे इंडियन स्वीट्स ठेवलेले आहेत. दिवाळीमध्ये आम्ही काही घरी बनवायचा प्रयत्न नाही करत कधी. इथनच एखादा दुसरा डब्बा घेऊन जाऊन दिवाळी साजरी करतो. हा मथुरा पेढ्याचा डब्बा घेतला मी, जो की $14 भेटला, 340 ग्राम. म्हणजे 1000 रुपयामध्ये मला अर्धा किलो सुद्धा पेढा नाही भेटलाय. तर फ्रोझन आयटम मध्ये बघा तुम्ही, सगळ्या काही गोष्टी मिळतात आपल्याला इथं. हा जलेबी आहे आणि इडली सांबार. या सेक्शन मध्ये बघा तुम्ही समोसे ठेवलेत. ते फ्रोझन समोसे घरी आणून गरम करून खायचे. हे गार्लिक नान, पराठे, इडली, वडा सांबर, बऱ्याचशा रेडीमेड भाज्या ज्या का घरी आणायच्या, गरम करायच्या आणि खायच्या, सगळं काही मिळतंय. फक्त हाच फरक आहे की हे कधी बनवलेलं असणार आणि आपल्याला ताजं खायची सवय इंडियामध्ये, गरम बनवायचं आणि गरम खायचं. काही इंडियन स्टोर आहेत असे जे रेस्टॉरंट्स ते इडली, वडे, मेदू वडे ह्या सगळ्या गोष्टी गरम गरम करून ठेवलेल्या असतात विकायला. वडापाव सुद्धा ठेवलेला असतो काही ठिकाणी विकायला. त्या गोष्टी सुद्धा मिळतात स्टोअरमध्ये गरम, नाहीत मिळत असं नाहीये. पण मोस्ट ऑफ द टाइम लोक प्रिफर करतात की फ्रोझन आयटम घेऊन जाऊन घरी जाऊन खातात. हा बघा व्हेज रोल, क्लासिक रोल्स. नेक्स्ट सेक्शन मध्ये बघा तुम्ही, इथं तूप आणि तुपाचे सगळे प्रकार पण मिळत आहेत. हे नानक घी, दुसरं आहे लक्ष्मीवालं. हे जे आहे लक्ष्मी घी $26 1 kg मिळते. जवळपास 2000 रुपयाचं किलोभर तूप मिळतंय आपल्याला. आपलं क्लासिक पॅराशूट ऑइल, आपल्याला सोयाबीनचं ऑइल मिळतं, परत सूर्यफुलाचं ऑइल सुद्धा मिळतं. हे गार्लिक पेस्ट, जिंजर गार्लिक मिक्स, काही लोणच्याचे प्रकार आहेत, आंब्याचं असेल, सगळे लिंबाचं लोणचं, सगळे प्रकारचे मिळतात. काही अशा बी कुकिंगच्या गोष्टी ठेवलेल्या इथं आहेत, तुम्हाला दिसतील त्या की चायनीज बनवण्यासाठी लागतात किंवा फ्राय करण्यासाठी कोणत्या गोष्टी असतील ते त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. जसं की विनिगर असेल, सॉस असेल, टोमॅटो सॉस वगैरे, या गोष्टी पण आहेत इथं. गूळ, साखर, सगळं काही मिळतं. इथं मी तुम्हाला दाखवतो, साखरचा पॅकेट ठेवलेला आहे. हे 1 किलो साखर पडते जवळपास 250 रुपयांना. हे तूर डाळ जवळपास 640 रुपये किलो पडते आपल्याला, जेवण आवश्यक गोष्ट. या अशा काही गोष्टी आहेत ज्या की इंडियामधून येताना आपण बॅग भरून भरून घेऊन येऊ शकतो. साबुदाणा उपवासासाठी मी यूज करतो, माझा फास्ट असतो सॅटर्डेला. डाळ्यांचे सगळे प्रकार मिळतात इकडे, मूग डाळ, तूर डाळ, सगळे काही. हे आपले मसाल्याचे पदार्थ या सेक्शन मध्ये. लाल मिर्च पावडर जवळपास $17 1 किलो भेटते, म्हणजे 1500 रुपयेच्या आसपास 1 किलोभर लाल मिरची पावडर मिळते. भयानक महाग आहे. बाकीचे पण जसं की कोरिएंडर पावडर असेल, ह्या सगळ्या गोष्टी, मसाल्याचे जे आपले हल्दीरामचे असतील किंवा MDH चे मसाले असतील ते सुद्धा मिळतात इकडे. पण मोस्टली आम्ही असं प्रिफर करतो की इंडियामधून येताना या मसाल्याचे पॅकेट्स आम्ही बॅग भरून भरून घेऊन येतो इकडनं. एवढंच की काही दिवस चलतील, मसाल्याचे पदार्थ असे लवकर खराब तर होत नाहीत ना, आणि काही आपल्याला 4 पैसेही वाचतील, आल्या लगेच विकत घ्यायची गरज पडणार नाही. हे आपले इंडियन कुकीज. US मध्ये पण खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे कुकीज आहेत, पण तरी पण काही काही वेळेस आपल्याला पाहिजे असतात की आपले इंडियन कुकीज, जसे की पार्लेचे असेल, ते पण मिळतं इकडं. ही पार्लेचा जो पुडा आहे, लहानपणापासून आपण बघतोय, सेम पॅकेट आहे, सेम पॅकिंग, ती मुलगी पण, ह्याच्यासोबत आपल्या बऱ्याचशा आठवणी जुडल्या आहेत. या सेक्शनमध्ये बघा तुम्ही, घरात जर काही पूजा हवन करायची गरज पडली तर त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आहे, किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये जे की पूजा करतो आपण, वात असेल, उदबत्ती असेल, या सगळ्या गोष्टी पण मिळतात. कापूर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, आणि तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आणखीन काही तर कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा मला, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.